नमस्कार, मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। एप्रिल मे महिना म्हटलं की अगदी कडकडीत उन्हाळा असतो आणि अशाच उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपण बाहेरून आल्यानंतर थंड काहीतरी हवं असतं। म्हणूनच आज मी लिंबू सरबत प्रीमिक्स ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्ही बाहेरून आल्यानंतर अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये लिंबू सरबत करू शकाल। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून लिंबू सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं हेही तुम्हाला समजेल। आज आपण लिंबू सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी पाहू शकता मी लिंबू घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले आहेत। तर लिंबू स्वच्छ धुवून घेऊया। लिंबू धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। किचन टॉवेलवर ठेवून आपण लिंबू स्वच्छ पुसून घेऊया। तर हे पहा, अशा पद्धतीने पाणी संपूर्ण पुसून घ्यायचे। प्रत्येक लिंबू बोटाने पूर्ण गोल फिरून मऊ करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यातला रस पूर्ण निघेल आणि पटकन निघेल। लिंबू कट करून घेऊया। लिंबातून पूर्ण रस काढून घेऊया आपण। लिंबू सॉफ्ट करून घेतल्यामुळे रस अगदी पटकन निघला जातो। संपूर्ण लिंबातील रस काढून घेऊया। हे पहा, संपूर्ण लिंबातून रस काढून घेतलेला आहे। काढून घेतलेला रस आपण गाळणीने गाळून घेऊया। आपण लिंबू रस गाळून घेतलेला आहे। 1 वाटी लिंबू रस आहे। लिंबू रस ज्या वाटीने मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने साखरही मोजून घ्यायची। तुम्ही 3 पट किंवा 4 पटही घेऊ शकता। मी 4 पट घेणार आहे। चार वाटी साखर, 1 वाटी लिंबू रस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे 5 दिवस घरामध्येच ठेवणार आहोत। उन्हामध्ये बाहेर ठेवायचं नाहीये। फॅन खाली सुकवू शकता। 5 दिवसामध्ये कमीत कमी 1 वेळ मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 5 दिवसानंतर पाहूया। लिंबू सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी 5 दिवसांपूर्वी आपण 1 वाटी लिंबू रस आणि 4 वाटी साखर मिक्स करून ठेवलेलं होतं। पाहू शकता तुम्ही, आपले ज्याप्रमाणे खडी साखरेचे खडे असतात त्याप्रमाणे लिंबू आणि साखरेचे खडे झालेले आहेत। मला म्हटल्याप्रमाणे मी 5 दिवसातून एकदा लिंबू रस आणि साखर मिक्स केलेलं मिश्रण मिक्स करून घेत होते। तर पूर्ण कोरडं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तुम्ही करताना जर कोरडं नाही झालं तर आणखी 1 किंवा 2 दिवस ठेवू शकता, परंतु मिश्रण पूर्ण कोरडं झालं पाहिजे। तयार झालेले खडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर करून घेऊया। हे पहा, मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं बटन चालू बंद करत बारीक करून घ्यायचंय। हे पहा, पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने संपूर्ण लिंबू सरबत आणि साखरेचे खडे आपण बारीक करून घेऊया। बारीक करण्यासाठी पुन्हा एकदा दाखवते। मिक्सरला लावताना मिक्सरचं बटन एकदम फिरवायचं नाहीये,
चालू बंद मोडवरती फिरून आपण बारीक करून घ्यायचंय। पहा, लिंबू सरबत पावडर प्रीमिक्स आपलं बारीक करून झालेलं आहे। यामध्ये 2 चमचे साधं मीठ, 2 चमचे सैंधव मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, पुन्हा व्यवस्थित संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। मीठ मिक्स करून घेतल्यानंतर चाळून घ्यायचंय। मीठ मिक्स केल्यानंतर चाळून घ्यायचं कारण म्हणजे मीठ संपूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। हे पहा, चाळून घेतलेली जी जाडसर साखर राहिलेली आहे ती पुन्हा बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत करण्यासाठी लिंबू सरबत प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने लिंबू सरबत करून ठेवलं तर ऐनवेळी जर आपल्याकडे पाहुणे वगैरे आले किंवा आपणही स्वतः उन्हामधून बाहेरून आल्यानंतर जर लिंबू सरबत प्यायची इच्छा झाली तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं लिंबू सरबत तयार होतं। तयार केलेलं लिंबू सरबत प्रीमिक्स काचेच्या बरणीमध्ये भरून 4 ते 5 महिने तुम्ही ठेवू शकता। चला तर मग आपण तयार केलेल्या लिंबू सरबत प्रीमिक्स पासून आपण लिंबू सरबत तयार करून घेऊया। अगदी झटपट 2 मिनिटात होतंय। त्यासाठी मी सब्जा भिजवून घेतलेला आहे। एका ग्लाससाठी 2 चमचे लिंबू सरबत प्रीमिक्स पावडर, एका ग्लाससाठी 1.5 चमचा, थोडंसं मीठ आणि थंड पाणी, आईस क्यूब मिक्स करून घेऊया। पहा, अगदी झटपट 2 मिनिटात आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने लिंबू सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।